एका सुवर्णपूर नावाच्या नगरामध्ये एक स्त्री राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती. मुलीचे केस सोनेरी होते, पण तिच्या भावाच्या ते कधीच लक्षात आलं नाही. पण जेव्हा ते मोठे झाले आणि ती मुलगी मोठी होऊन एक सुंदर तरुणी झाली, तेव्हा अचानक त्या भावाने तिचे सोनेरी केस पाहिले. जणू काही त्याने ते यापूर्वी कधीच पाहिले नव्हते आणि तो तिच्या मोहात पडला. तो त्याच्या आई माधवीकडे गेला आणि त्यानं विनवणी केली की आपल्या बहिणी सवर्णिकाशी लग्न करण्याचा आग्रह धरू लागला. हे ऐकून आईला धक्काच बसला. काहीतरी अनर्थ घडणार आहे हे तिला जाणवले, पण तिने स्वतःला सावरले. आपल्या भावना व्यक्त करू न शकल्यानं तिनं लग्नाच्या मेजवानीसाठी पीठ, तांदूळ आणि डाळ आणायला आपल्या मुलाला वीरेंद्रला शहरात पाठवले आणि ती आपल्या मुलीकडे गेली. मुली, आता तू मला सोडून जाण्याची वेळ आली आहे. आजपासून तू माझ्यासाठी मेल्यासारखीच आहेस. तू इतकी सुंदर आहेस की मी तुझं रक्षण करू शकत नाही. तुझे सोनेरी केस पाहून कोणालाही तुझ्यावरती प्रेम केल्याशिवाय राहवत नाही. मी तुझ्यासाठी एक मुखवटा बनवून घेईन. तो तुझं रक्षण करेल. तुझा चेहरा आणि केस लपवून तो तुला संकटातून वाचवेल. ती आई कुंभाराकडे धावत गेली आणि त्याला एक सोन्याचे भांडे देऊन आपल्या मुलीसाठी मुखवटा बनवायला सांगितले. त्याच रात्री तिने आपल्या मुलीला खाण्याचे एक पाकीट दिले आणि तिला पाठवून दिले. ती जात असताना तिची आई म्हणाली, जोपर्यंत तुझे चांगले दिवस येत नाहीत तोपर्यंत हा मुखवटा काढू नकोस. मुलीच्या जाण्याच्या दुःखानं व्याकुळ झालेल्या आईनं विषप्राशन केले. दुसऱ्या दिवशी वीरेंद्र शहरातून परत आला. त्याला त्याची आई मृतावस्थेमध्ये आढळली. बहिणीचा कुठेही पत्ता नव्हता. त्यानं तिचा खूप शोध घेतला, पण व्यर्थ. तो वेडा झाला आणि दारोदार भटकू लागला. त्याच वेळी त्याची बहीण सवर्णिका इकडे तिकडे भटकत होती. तिच्या आईच्या भाताची आणि पोळ्यांची गाठोडी संपेपर्यंत ती तिथेच राहिली. तिचा चेहरा मातीच्या वडीसारखा दिसत होता, म्हणून तिने तिचं नाव बदलून सोनाली ठेवलं. दुपारी मध्यरात्री ती नदी किंवा ओढ्याजवळ थांबायची. ते गाठोडं उघडायची आणि काहीतरी पोटात ढकलायची. घरी परत जाताना जेव्हा ती तिथून खूप दूर आली होती, तेव्हा तिला एक वृद्ध स्त्री भेटली. त्या म्हातारीनं तिला आपल्या घरी घेतलं आणि तिला अन्न दिलं. एके दिवशी त्या म्हातारीनं तिला सांगितलं की एका श्रीमंत सावकाराला मोलकरणीची गरज आहे. तो जवळच राहतो. ती सोनालीला कामावर ठेवायला तयार होती. सोनालीनं होकार दिला आणि सावकार धनपाल सेठनं तिला कामावर ठेवलं. ती त्या वाड्यात कामाला गेली. ती एक उत्तम स्वयंपाकी होती. तिचे भाताचे पदार्थ अप्रतिम होते. काही दिवसांनी धनपाल सेठनं बागेत मेजवानी आयोजित केली. त्याने सोनालीला सर्वात स्वादिष्ट तांदळाचे गोड पदार्थ बनवायला सांगितले. घरातील सर्वजण मेजवानीसाठी बागेत गेले. सोनाली आणि धनपाल सेठचा मुलगा आर्यमान वगळता बाकी सर्वजण निघून गेले होते. ते दोघे काही कामासाठी बाहेर गेले होते. सोनालीला वाटले की ती घरी एकटीच आहे, म्हणून तिने आंघोळीसाठी गरम पाणी केले. कुटुंबीय येण्यापूर्वीच तिला आंघोळ करायची होती. तिनं आपला मुखवटा काढला, आपले सुंदर सोनेरी केस मोकळे सोडले आणि आपल्या कोरड्या शरीराला तेल लावून आंघोळ करू लागली. तेवढ्यात आर्यमान परत आला. त्यानं नोकराला सोनालीला हाक मारायला सांगितली. स्नानगृहात असलेल्या सोनालीला काहीच ऐकू आलं नाही. तो चिडला. त्यानं घरभर तिचा शोध घेतला. आवाज ऐकून त्यानं स्नानगृहात डोकावून पाहिलं. तेव्हा त्याला सोनाली तिच्या पूर्ण सौंदर्यात दिसली. सोनालीला काही कळायच्या आतच तो गायब झाला. तो सोनालीच्या तेजस्वी सौंदर्यानं आणि तिच्या सोनेरी केसांच्या तेजानं मोहित झाला होता. त्याने तिला आपली पत्नी बनवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा कुटुंब बागेतून परत आलं, तेव्हा आर्यमानने आपल्या आईला बाजूला नेलं आणि तिला आपला हेतू सांगितला. त्याचा हेतू ऐकून आईला धक्का बसला आणि दुःख झालं. तो मुलगा त्या सावळ्या मोलकरणीवरती मोहित झाला होता. तिनं त्याला सल्ला दिला की त्याने खालच्या जातीच्या सावळ्या मुलीवरती आपले आयुष्य वाया घालवू नये. तिने वचन दिले की काही दिवसातच ती त्याच्यासाठी एका श्रीमंत घराण्यातून सुंदर पत्नी शोधून घेईल. पण आर्यमान आपल्या मतावरती ठाम राहिला. आई आणि मुलगा बराच वेळ बोलत राहिले. शेवटी मुलाने आपल्या आईला सर्व काही सांगितले. त्याने सोनालीचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले. सोनाली काही प्रतिक्रिया देण्याआधीच आर्यमानने तिचा मुखवटा खेचून काढला आणि जमिनीवरती फेकून दिला.
त्यांच्यासमोर सोनेरी केसांचा भव्य मुकुट परिधान केलेली शानदार सवर्णिका उभी होती. तिच्या अतुलनीय सौंदर्याने आई थक्क झाली. तिला आपल्या मुलाचे वेड समजले. तिला सोनालीच्या सौजन्याची आणि नम्रतेची नेहमीच प्रशंसा वाटत असे. तिने प्रभावित झालेल्या सवर्णिकाला दुसऱ्या खोलीत नेलं आणि तिला काही प्रश्न विचारले. तिची विलक्षण कहाणी ऐकून ती तिच्या प्रेमात आणखीनच पडली. शुभमुहूर्त साधून तिने घाईघाईने सवर्णिकाचे लग्न आपला मुलगा आर्यमानसोबत लावून दिले. नवविवाहित जोडपे एखाद्या युवराज युवतीप्रमाणे आनंदित होते. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. एका जादूगाराची खास ओळख होती. तो एक सल्लागार होता. धनपाल सेठच्या वर्तुळातील सर्वजण त्याला त्रिकालनाथ असे म्हणत असत. तो जादूटोणा आणि मांत्रिक विद्येतील तज्ज्ञ म्हणून ओळखला जात असे. त्रिकालनाथ आपल्या कार्यासाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध होता. त्याची नजर सवर्णिकावरती होती. त्याला तिला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचे होते. एके दिवशी सवर्णिकाच्या सासूने त्रिकालनाथाला सांगितले की त्या आपल्या नातवाला पाहण्यासाठी आता आणखी थांबू शकत नाही. हे ऐकून त्रिकालनाथांना खूप आनंद झाला. त्याने पटकन एक योजना आखली आणि त्याने गृहिणीला सवर्णिकाला त्याच्याकडे घेऊन यायला सांगितले. तो एक अशी जादू करणार होता ज्यामुळे त्याचे पाय लवकरच जड होतील, असे सांगून त्यानं काही केळी, बदाम, विड्याची पाने आणि सुपारी मागितली. एका शुभ दिवशी त्रिकालनाथाने सवर्णिकाला बोलावले. त्याच्यासमोर मंत्रित फळे आणि सुकामेवा ठेवण्यात आला. जर सवर्णिकाने ते खाल्लं तर मंत्राचा प्रभाव पडेल, ती बरे होईल. तेव्हा सवर्णिका त्याच्याकडे आली. तेव्हा तो मोहिनी मंत्राचा जप करत होता आणि सवर्णिका आपली व्हावी अशी प्रार्थना करत होता. पण सवर्णिका त्याच्या जाळ्यात अडकणारी नव्हती. अशा तांत्रिकांना ती चांगलीच ओळखत होती. त्रिकालनाथने तिला खायला एक केळे दिले. सवर्णिकाने ते गुपचूप गटारात फेकून दिले आणि सोबत आणलेले दुसरे केळे खाल्ले. त्या रात्री जेव्हा त्रिकालनाथ आपल्या खोलीत गेला तेव्हा त्याला खात्री होती की मोहिनी मंत्र सवर्णिकाला खेचून आणेल. तो तिला आपल्या मिठीत घेण्याची वाट पाहत पलंगावर पडून राहिला. योगायोगाने गटारात पडलेले जादुई केळे एका म्हशीने खाल्ले आणि ती म्हैस त्रिकालनाथावरती मनापासून प्रेम करू लागली. परमानंदाच्या भरात ती त्रिकालनाथच्या खोलीकडे धावत गेली आणि त्याच्या दारावरती आपली शिंगे आपटू लागली. ती सवर्णिका आहे असे समजून त्रिकालनाथ दार उघडायला धावला. दार उघडताच त्या मादक म्हशीनं त्याच्यावरची जडप घातली आणि त्याला गंभीर जखमी केले. पण त्रिकालनाथने हार मानली नाही. काही दिवसांनी त्याने पुन्हा सवर्णिकाच्या सासूला तिला एका विधीसाठी पाठवायला सांगितले. जेव्हा सवर्णिका त्याच्याकडे आली तेव्हा त्यानं तिला जादुई बदाम आणि विड्याची पाने दिली. पण चलाक सवर्णिकाने तीच जुनी युक्ती वापरली. तिने गुपचूप सोबत आणलेले बदाम आणि विड्याची पानं खाल्ली. परत जाताना तिने त्रिकालनाथने दिलेले बदाम आणि विड्याची पाने वेगवेगळ्या भांड्यांमध्ये, तव्यांमध्ये आणि वाट्यांमध्ये ठेवली. रात्री ती भांडी, तवे आणि वाट्या गरम होत त्रिकालनाथाच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली. त्यांनी दरवाजावरती जोरजोरात ठोके मारले. सवर्णिकाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या त्रिकालनाथाने दरवाजा चटकन उघडला. पण आलिंगन आणि चुंबनाऐवजी त्याला निर्जीव भांड्यांचा मारा सहन करावा लागला. तिसऱ्यांदा सवर्णिकाने त्रिकालनाथने दिलेली सुपारी झाडूवर फेकली. त्या काटेरी झाडूनं त्या लंपट तांत्रिकाचे संपूर्ण शरीर रक्ताने माखले. आपल्या गोड बोलण्याचा उपयोग होणार नाही हे लक्षात आल्यावरती त्रिकालनाथनं एक वेगळी युक्ती ठरवली. तो आपला जुना मित्र धनपाल सेठकडे गेला आणि त्याला आपल्या बागेत बोलावले. मी आणखी एक मेजवानी आयोजित करतो असे त्याने सांगितले. त्या म्हाताऱ्या सावकाराने लगेचच होकार दिला. यावेळी सुद्धा सवर्णिकाने भाताचे स्वादिष्ट पदार्थ बनवले आणि एका सुस्वभावी सुनेप्रमाणे घराची काळजी घेतली. ती तिथेच राहिली. घरातील बाकीचे सर्वजण मेजवानीला उपस्थित होते. मेजवानीच्या मध्यभागी त्रिकालनाथने सर्वांना सांगितले की ते घर काहीतरी विसरले आहेत आणि परत जाणार आहेत. मी लगेच परत येतो असे म्हणत ते निघून गेले. त्यावेळी सवर्णिका स्वयंपाकघरामध्ये काम करत होती. त्रिकालनाथ चोर पावलांनी
सवर्णिकाच्या खोलीत शिरला. तिथे त्याला पलंगावरती साडी, फेटा आणि पुरुषांचे इतर कपडे आढळले. त्याने स्वतः आणलेली विड्याची पाने आणि विड्याचे तुकडे जमिनीवर आणि पलंगावरती विखुरले. सगळा बनाव तयार करून तो पुन्हा बागेकडे धावत गेला, जिथे धनपाल सेठचे कुटुंब आणि पाहुणे मज्जा करण्यात मग्न होते. तिथे पोहोचताच तो धापा टाकत ओरडला, "तुमची सून व्याभिचारी आहे. मी तिला तिच्या प्रियकरासोबत पाहून आलो आहे. त्या निर्लज्ज स्त्रीने संपूर्ण कुटुंबावरती शरमेची छाया आणली आहे. तिने स्त्रियांचा सन्मान धुळीस मिळवला आहे. एक भयंकर पाप घडले आहे." कुटुंबाच्या हितचिंतकांच्या तोंडून हे धगधगते शब्द ऐकून सगळे घाबरले. सर्वजण घरी परत धावले. प्रचंड क्रोधाने भरलेल्या त्रिकालनाथाने सर्व पुरावे सादर केले. साडी, फेटा, विड्याची पाने आणि विड्याचे तुकडे या सर्वांवरनं सवर्णिकाचे चारित्र्य वाईट असल्याचे स्पष्ट दिसत होते. आपल्या खोलीत हे सर्व पाहून सवर्णिकाला धक्का बसला, पण तिच्या स्पष्टीकरणाकडे कोणीही लक्ष दिलं नाही. तिने सांगितले की त्रिकालनाथ एक वाईट माणूस आहे. तिने त्याच्या जादूबद्दलही सांगितले, पण आता त्यांचा सवर्णिकावरती अजिबात विश्वास उरला नव्हता. त्यांनी तिला इतकं मारलं की तिचे शरीर जखमांनी भरले. सवर्णिकाच्या लक्षात आलं की सर्वजण तिच्या विरोधात आहेत, म्हणून तिने आपले ओठ मिटले आणि नशिबापुढे शरणागती पत्कारली. त्यांनी तिला एका खोलीत कोंडून 3 दिवस उपाशी ठेवले. तरीही त्यांनी तिला दूरच ठेवले. त्यांना तिच्याकडनं कबुली मिळू शकली नाही. तिच्या हट्टी मौनामुळे तिचा नवरा आर्यमान आणि सासरे धनपाल सेठ अधिकच संतापले. आपल्या युक्तीच्या यशामुळे त्रिकालनाथ प्रचंड आनंदित झाला होता. तो म्हणाला, या स्त्रीवरती मारहाणीचा काही परिणाम होणार नाही. तिच्या पापांसाठी तिला पूर्ण शिक्षा मिळालीच पाहिजे. तिला एका पेटीत बंद करून माझ्याकडे द्या. मी तिला नदीत फेकून देईन. क्रोध आणि लज्जेने आंधळे झालेल्या कुटुंबाने त्याचे म्हणणे मान्य केले. त्यांनी सवर्णिकाला ओढत आणले, एका मोठ्या पेटीत बंद केले आणि त्रिकालनाथाच्या हवाली केले. त्रिकालनाथ निघून गेला. आपला कट यशस्वी झाल्याच्या आनंदानं त्याचे हृदय उंचबळून येत होते. आता त्याला या सगळ्या प्रकारातून स्वतःला सुरक्षित ठेवायचे होते. नदी खूप दूर असल्याचे सांगून त्याने ती पेटी रात्रीसाठी शहराबाहेर राहणाऱ्या एका वृद्ध स्त्रीकडे ठेवली. पण त्याला माहीत नव्हते, ही तीच वृद्ध स्त्री आहे जिने काही वर्षांपूर्वी सवर्णिकाला आसरा दिला होता. वृद्ध स्त्री म्हणजेच काशीबाई होती, जिनं सवर्णिकाला कधीकाळी आसरा दिला होता आणि धनपाल शेठच्या वाड्यात नोकरी मिळवून दिली होती. त्रिकालनाथने काशीबाईला सांगितले, या पेटीत पिसाळलेले कुत्रे आहेत. सकाळी मी त्यांना नदीत फेकून देईन. तू या पेटीला अजिबात हात लावू नकोस, नाहीतर ते तुझे तुकडे तुकडे करतील. त्या वृद्ध स्त्रीचा चेहरा भीतीने फिक्का पडला. त्रिकालनाथने तिला खात्री दिली की तो सकाळी लवकरच येऊन ती धोकादायक कुत्री घेऊन जाईल. तो निघून गेल्यानंतर काही वेळानं काशीबाईला पेटीतून एक विचित्र आवाज ऐकू आला. सुरुवातीला तिला वाटले की कुत्र्याचे भुंकणे आहे, पण मग तिला आपले नाव ऐकू आले, काशीबाई, मला वाचवा. तो आवाज सवर्णिकाचा होता. सवर्णिकाने तिला ओळखले होते आणि मदतीसाठी याचना करत होती. घाबरत घाबरत काशीबाईनं पेटीचं झाकण उघडलं. फटीतून आत डोकावताच ती थक्क झाली. आत सवर्णिका वाकडी तिकडी होऊन पडली होती. तिच्या अंगावरती जखमा होत्या, चेहऱ्यावरती थकवा होता. काशीबाईनं तिला बाहेर काढलं, तिला अन्न खायला दिलं. सवर्णिकाने कित्येक दिवसांपासून काही खाल्लं नव्हतं. ती भुकेने मरत होती. थोडी शक्ती आल्यावरती तिनं काशीबाईला संपूर्ण कहाणी सांगितली. त्रिकालनाथाच्या दुष्टपणाची, जादूची आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाची. काशीबाई शांतपणे सगळं ऐकत राहिली. तिच्यातील मातृत्व जागं झालं आणि लगेचच तिच्या मनात एक युक्ती आली. तिने सवर्णिकाला एका कपाटात लपवले. त्यानंतर ती घराबाहेर पडली. अनेक रस्त्यांवरनं फिरत तिला एक माणूस भेटला, ज्याला आपल्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून सुटका हवी होती. काशीबाईनं ते कुत्रे आपल्या घरी आणले. तिने त्यांच्या तोंडाला मजबूत बांधणी केली आणि त्याला त्या पेटीत बंद केले. मात्र पेटीचे झाकण नीट बंद करण्यापूर्वीच तिने कुलूप थोडे सैल ठेवले. काही वेळातच त्रिकालनाथ परत आला. त्याला आपल्या योजनेचा शेवट पाहायचा होता.
सुगंधी कपडे घालून गाणं गुणगुणत तो आत शिरला. त्यानं पेटीची कडी तपासली. थरथरत्या आवाजात काशीबाई म्हणाली, मी भीतीनं त्या पेटीला स्पर्शही केला नाही. त्रिकालनाथ हसला. त्यानं तिला बाहेर जायला सांगितलं. माझी संध्याकाळची प्रार्थना आहे, मला एकटं राहू दे. काशीबाई बाहेर गेल्यावरती त्यानं दरवाजा आतून बंद केला. मग हळू आवाजात तो म्हणाला, सवर्णिका, आता तू फक्त माझी आहेस. तो हसत हसत पेटीचं झाकण उघडू लागला. पण झाकण उघडताच त्याच्यासमोर फेसाळलेल्या तोंडाचं पिसाळलेलं कुत्रं उभं होतं. क्षणात ते त्याच्यावरती झेपावलं. त्रिकालनाथ भीतीने किंचाळला. कुत्र्याने त्याला सर्वत्र चावलं. त्याचा आक्रोश ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी कुत्र्याला मारलं. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. त्रिकालनाथचा मृत्यू झाला होता. त्रिकालनाथच्या मृत्यूची बातमी ऐकून आर्यमान आणि धनपाल सेठचं संपूर्ण कुटुंब फार दुःखी झालं. त्यांना वाटत होतं की त्रिकालनाथने त्यांच्या घराचा सन्मान वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि मग त्या धक्क्यानं तो वेडा होऊन मेला. काही महिने उलटून गेले. एके दिवशी काशीबाईनं धनपाल शेठ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जेवणासाठी आपल्या घरी बोलावलं होतं. तिला माहीत होतं की सत्य बाहेर आलं नाही तर न्याय कधीच मिळणार नाही. सगळ्यांना एक शानदार मेजवानी वाढण्यात आली. भाताचे अनेक स्वादिष्ट पदार्थ त्यात होते. त्या पदार्थाचा सुगंध दरवळत होता. पहिला घास घेताच सगळे थबकले. ही चव, हे पदार्थ, हे इतके अप्रतिम कोण बनवू शकतं? क्षणातच सर्वांच्या डोळ्यासमोर सवर्णिकाची आठवण आली. त्यांचे डोळे पाणावले. आर्यमान हळू आवाजात म्हणाला, हे पदार्थ अगदी सवर्णिकासारखेच आहेत. धनपाल शेठनं वृद्ध स्त्रीकडे पाहताच विचारलं, हे जेवण कोणी बनवलं? ती व्यक्ती नक्कीच आमच्या सुने इतकी कुशल असणार. उत्तर देण्याऐवजी काशीबाई शांतपणे उठली. ती आतल्या खोलीत गेली आणि काही क्षणांनी तिने सवर्णिकाला घेऊन येत त्यांच्यासमोर उभं केलं. क्षणभर संपूर्ण घर शांत झालं. कोणालाच आपल्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. त्यांना वाटलं होतं की ती खूप आधीच नदीत वाहून गेली असेल, पण ती त्यांच्यासमोर जिवंत उभी होती. आर्यमानच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सासू सासरे स्तब्ध झाले. तेवढ्यात काशीबाईनं संपूर्ण सत्य सांगायला सुरुवात केली. तिनं त्रिकालनाथांच्या दृष्ट योजना, जादू, खोटे पुरावे आणि सवर्णिकाला फसवण्याचा कट सगळं काही सांगितलं. तिनं हेही सांगितलं की सवर्णिकाने किती वेळा त्याच्या मोहिनीतून स्वतःला वाचवलं होतं. हे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आर्यमान, धनपाल शेठ आणि कुटुंबातील इतर मंडळी पश्चातापाने व्याकुळ झाली. त्यांनी स्वतःला दोष दिला. ते किती मोठ्या फसवणुकीला बळी पडले होते. त्यांनी त्या कपटी त्रिकालनाथला शाप दिला. मग त्यांनी सवर्णिकासमोर हात जोडले, तिची क्षमा मागितली. आर्यमान रडत तिच्या पायाशी बसला. मला माफ कर, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही. बराच वेळ शांत राहिल्यानंतर सवर्णिकाने त्याला माफ केले. तो दिवस पुन्हा परत आला. घरात पुन्हा आनंद नांदू लागला. आता सवर्णिकाला कोणत्याच सुखाची कमतरता भासत नव्हती. आणि अशा प्रकारे अनेक संकटानंतर सत्याचा विजय झाला. सवर्णिकेची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच रहस्यमय लोककथा आणि थरारक गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया एका नव्या आणि रंजक कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.